सर्वेपी सुखिनः सन्तु. नमस्कार. आज मी दुधी भोपळ्याची भाजी करत आहे. ही दुधी भोपळ्याची भाजी जी आहे ती नुसती दुधी भोपळ्याची नाही, जी आपण नेहमी शाकाहारी बनवतो ती नाही. या दुधीमध्ये मी एक नॉनव्हेज पदार्थ टाकणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला दुधी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खाऊ शकतील. इथे मी एक मोठा दुधी घेतलेला आहे, कोवळा आहे. त्याचे प्रथम 4 तुकडे केलेत. आता 4 तुकडे याच्यासाठी केले की आपल्याला सोलायला सोयीस्कर पडतो. त्यातील एक तुकडा मी सोलत आहे. सर्व तुकडे सोलून झाल्यानंतर सुरीच्या साह्याने या दुधीचे बारीक बारीक तुकडे करत आहे. अशा पद्धतीने सर्व दुधींचे मी इतके बारीक बारीक तुकडे करत आहे. संपूर्ण दुधी भोपळ्याचे या पद्धतीने बारीक तुकडे करून झालेले आहेत. आता हे दुधी भोपळ्याची भाजी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. 2-3 वेळा धुवून झाल्यानंतर पाणी पूर्ण फेकून द्यायचं. तर या ठिकाणी मी हे एक वाटीत नॉनव्हेज पदार्थ घेतलेला आहे. याला कोकणामध्ये कोलीम म्हणतात, म्हणजेच जवळा असं त्याचं नाव आहे. हा 1 वाटी एवढा आहे. एका चाळणीत घेतलेला आहे. प्रथम तो मी निवडून घेतलेला आहे आणि चाळणीत घेतल्यामुळे त्यातील बारीक भुसा हा खाली पडून जातो आणि अख्खा कोलीम तेवढा वर राहतो. आता हा जवळा किंवा कोलीम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. आता मी इथे 1 वाटी जरी घेतला तर कोलीमचे प्रमाण हे आपण वाढवू शकतो किंवा दुधी भोपळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. कोलीमचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतो. असा हा कोलीम आहे, तो 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे स्वच्छ. आता मी इथे गॅस पेटवला आहे आणि एक कढई ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर त्यात साधारण 2 छोटे चमचे इतकं तेल टाकायचं. तेल कमी जास्त प्रमाण करू शकतो. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे चिरलेले आहेत ते टाकायचे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की आता आपल्याला 2 ते 3 मिरच्या आणि एक 4-5 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. मिरच्या टाकल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची छान चव येते, म्हणून मिरच्या टाकायच्या. मिरच्या नाही टाकल्या तरी हरकत नाही, कारण आपण लाल तिखट मसाला टाकायचा आहे, म्हणून मिरच्या नसतील तरी वगळता येतात. आता मी या ठिकाणी आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण असलं तर आणखीन छान स्वाद येतो. आता जो कोलीम म्हणजे चवळा या फोडणीत कांद्याच्या टाकायचा आहे. आधी टाकायचं कारण की तो व्यवस्थित परतून घ्यायचा. कोलीम किंवा जवळा याला उग्र वास असतो. या तेलाच्या फोडणीत, कांद्याच्या फोडणीत व्यवस्थित परसल्यामुळे त्याचा उग्रपणा हा कमी होतो आणि कोलीम चविष्ट लागतं. आता अर्धा चमचा हळद आणि तिखट मसाला टाकायचा आहे. साधारण मी इथे 2 ते 3 चमचे टाकणार आहे, कारण ही नॉनव्हेजची भाजी असल्यामुळे याला तिखट मसाला आपण अधिक टाकला तरी चालतो. आता हे तिखट आणि हळदीचं प्रमाण टाकून झालं की हे मिश्रण व्यवस्थित परतायचं. कोलीम आणि कांद्याचं, मिरचीचं ते मिश्रण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामुळे त्याचा उग्रपणा हा पूर्ण थांबतो. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी मोठा एक टोमॅटो टाकलेला आहे. छोटे छोटे 2 टाकले तरी चालतात. टोमॅटो नसतील तर त्याच्याऐवजी कोकमही टाकला तरी चालतो, पण कुठला तरी आंबट पदार्थ यात टाकावाच लागतो. त्याप्रमाणे मी इथे टाकलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर मी कढईवर झाकण ठेवत आहे. 2-3 मिनिटांनी झाकण काढून बघायचं आणि कोलम आणि टोमॅटोचं मिश्रण जे कांद्याचं आणि मसाल्याचं आहे ते परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता यावेळेला आपण जो चिरलेला दुधी भोपळा आहे तो मी या मिश्रणात घालत आहे आणि आता हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित एकजीव करायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. दुधी भोपळा हा मागवून टाकल्यामुळे त्यालासुद्धा तिखट, हळदीचं आणि कांद्याचं फोडणी लागली पाहिजे. त्याच्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ही कोलीम टाकून किंवा जवळा टाकून जी भाजी करतो ती चवीला लागते आणि ज्यांना कुणाला दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातात. आता ही भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं एक साधारण 3-4 मिनटासाठी. झाकण हे थोड्या वेळाने काढावे लागेल, कारण खाली भाजी लागू शकते, करपू शकते. म्हणून 2-3 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे
आणि परत एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. कोकणामध्ये कोलिम किंवा जवळा टाकून दुधी भोपळ्याची भाजी सर्रास केली जाते. वास्तविक दुधी भोपळा हा अतिशय पौष्टिक असतो. सुकी मच्छी ही त्याच्यामध्ये फ्लेश नसतं, पण दुधी भोपळ्याच्या सानिध्यामुळे, त्याच्या मिक्सचरमुळे ती भाजी परत एकदा व्यवस्थित चविष्ट तर होते आणि पौष्टिकही होते. आता या क्षणी मी मीठ टाकलेलं आहे. भाजीची क्वांटिटी बघून त्यानुसार मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे. या भाजीमध्ये अजूनही मी पाणी टाकलेलं नाही आहे. या भाजीमध्ये आता पाणी टाकायचं आहे, पण दुधी भोपळ्याचं स्वतःचं पाणी जे असतं, भाजीत कोवळेपणा असतो, त्यामुळे पाणी हे आपोआप सुटणार आहे. आता झाकण टाकलेलं होतं, ते झाकण मी काढलेलं आहे. हे पाणी सुटलेलं आहे. दुधी भोपळा कोवळा असल्यामुळे याच्यात नॅचरल पाणी होतं. जर दुधीला पाणी सुटलं नाही तर आपण एखादा ग्लास पाणी टाकून ही भाजी शिजवू शकतो किंवा ही भाजी कुकरमध्येही ठेवून शिजवू शकतो. त्यामुळे ही भाजी व्यवस्थित शिजते. दुधी हा पूर्ण व्यवस्थित शिजलेला आहे. आता शेवटचा घटक म्हणजे कोथिंबीर मी आता ह्या भाजीमध्ये टाकलेली आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेत आहे. दुधी भोपळा आणि कोलिम या दोघांची एकत्र अशी केलेली भाजी, त्याची कन्सिस्टन्सी दाटसर आणि घट्टसर अशी छान झालेली आहे. अशी ही भाजी दिसायलाही छान दिसते, चवीला तर रुचकर लागतेच आणि पौष्टिकतेतही अव्वल दर्जाची ठरते. अशी ही भाजी आहे. ती आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो किंवा घावणे, वडे, थालीपीठं, भाजणीची जी असतात कशासोबतही खाऊ शकतो. अगदी आमटी नसेल, वरण नसेल तरी भातासोबतसुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो. आता ही भाजी मी या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आता भाकरीसोबत ही भाजी सर्व करणार आहे.